सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सुतार 48वा वाढदिवस व सिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे संपन्न श्री कृष्णराज सुतार याचा 14वा वाढदिवस। श्री तुकाराम सुतार सर यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सचिन सुतार सर, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ अर्चनाताई पांचाळ, श्री दत्तात्रय वेदपाटक, शाळगावचे विद्यमान सरपंच श्री दत्तात्रय वेदपाटक, अनिताताई कदम, पंचायत समिती माजी सदस्य व सिटी फाउंडेशन सांगली जिल्हा महिला अध्यक्ष आद्य संत श्री भोजलिंग काका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय सुतार, इचलकरंजी, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे मनापासून आभार व धन्यवाद। वाढदिवसानिमित्त फ्री हेल्थ चेकअप जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे तसेच सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे विभाग सिटी इंडिया मराठी न्यूज पुणे विभागाकडून फ्री हेल्थ चेकअप जर्मन टेक्नॉलॉजी यांच्या मशीनद्वारे आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मानेसर व काळेसर यांचे मोठे योगदान आहे। दिनांक 22 रोजी सांगली येथे कालिका मंदिर एसटी स्टँडच्या पाठीमागे दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रम संपन्न झाला। सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संपादक श्री तुकाराम सुतार सर यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे अनेक पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले। पुरस्कार पुढीलप्रमाणे व त्यांची नावे: कलारत्न पुरस्कार श्री आप्पा पांचाळ गायक, सौ प्रियदर्शनी सचिन पाटील, श्री विजयकुमार देशपांडे सर समाजसेवा मानपत्र, श्री गजाननराव तांदुळकर शिक्षण सेवक पुरस्कार, श्री तुकाराम सुतार समाजसेवा पुरस्कार। पुरस्काराचे डिटेल पुढीलप्रमाणे: कलारत्न श्री आप्पा पांचाळ गायक हा पुरस्कार पुणे येथून 2023 पासून सुरुवात करण्यात आला। श्री आप्पा पांचाळ गायक यांच्या नावाने सांगली जिल्ह्यात 4 पुरस्कार देण्यात आले। श्री आप्पा पांचाळ यांनी अनेक गाणी व भारुडे गायलेली प्रसिद्ध आहेत। अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर त्यांनी गायलेली कॅसेट आहे। श्री आप्पा पांचाळ यांच्या नावाने पुणे येथे अनेक पुरस्काराचे आयोजन केले जाते। 2023 पासून पुणे येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला जातो व त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते। श्री आप्पा पांचाळ यांच्या नावाने अनेक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कारही देण्यात येतो। श्री विजयकुमार देशपांडे सर समाजसेवा मानपत्र यांच्या नावाने सांगली जिल्ह्यामध्ये 4 मानपत्र देण्यात आले। श्री विजयकुमार देशपांडे समाजसेवा मानपत्र 2025 पासून पुणे येथून सुरुवात करण्यात आली आहे। श्री विजयकुमार देशपांडे सर यांचे सामाजिक कार्य व त्यांची सामाजिक कार्यात असणारी तळमळ, त्यांचा देशातील अनेक नागरिकांना झालेला फायदा या संदर्भात त्यांची सिटी इंडिया मराठी न्यूज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या प्रगतीत श्री विजयकुमार देशपांडे यांचे अनमोल सहकार्याचा वाटा आहे। त्यांच्या सहकार्याने चॅनेल व फाउंडेशन यांची प्रगती अनेक पटीने वाढली आहे। सौ अनिताताई कदम समाजसेवा पुरस्कार सौ अनिताताई कदम समाजसेवा पुरस्कार यांच्या नावाने सांगली जिल्ह्यामध्ये 4 पुरस्कार देण्यात आले। सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सांगली महिला अध्यक्ष व मिरज पंचायत समिती सदस्य समाजसेवा पुरस्कार सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत सौ अनिताताई कदम सिटी इंडिया मराठी न्यूज सिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सौ अनिताताई कदम समाजसेवा पुरस्कार हा त्यांच्या नावानं पुरस्कार सुरू करून त्यांना एक सन्मान देण्यात आला आहे। त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा। क्रीडारत्न पुरस्कार सिटी इंडिया मराठी न्यूज क्रीडारत्न पुरस्कार हा पहिला व सांगली जिल्ह्यात एक पुरस्कार 2026 पासून सिटी इंडिया मराठी न्यूज सिटी फाउंडेशन कडून सुरू करण्यात आला आहे। श्री तुकाराम सुतार समाजसेवा पुरस्कार यांच्या नावाने सांगली जिल्ह्यामध्ये 4 पुरस्कार देण्यात आले। सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक तुकाराम सुतार व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या नावाने 2024 पासून श्री तुकाराम सुतार समाजसेवा पुरस्कार पुणे येथून सुरुवात करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आदरणीय तुकाराम सुतार सरांना 48व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जे सिटी इंडिया मराठी न्यूज हे आम्ही गेले 3 वर्ष चॅनल नव्यानं सुरू केलं होतं। पहिलं आमचं सिटी इंडिया न्यूज हे चॅनल होतं
त्यामध्ये आम्ही सगळी टीम काम करत होतो. तर काही कारणामुळे ते चॅनल विभागलं गेलं. नव्यानं आम्हाला सुरू करण्याचं आयोजन आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली. सगळीजण टीम बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रभरातून टीम आमच्यासोबत आज पत्रकार आहेत. अजून बरेच जणांनी फेसबुक, व्हॉट्सअप आणि अनेक माध्यमातून पत्रकारांनी किंवा माझ्या सहकारी मित्रांनी, माझ्या नातेवाईकांनी आणि जे माझे सहकारी आहेत त्यांनी दिलेत आणि तुमच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे पहिले आभार मानतो. आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायला अर्चनाताई, सचिन सर, अनिताताई, परत दत्तात्रय सर, पुढे आमचे दत्तात्रय सर, शाळगावचे सरपंच विजयकुमार देशपांडे, परत अकोलाहून आलेले, नागपूरहून आलेले अनेक माझे सहकारी, इथं सांगली जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात काम करणारे, पूर्ण महाराष्ट्रात काम करणारे आणि तसंच आता आमचं चॅनल कर्नाटकमध्ये सुरुवात आम्ही करतोय. आणि त्याच धर्तीवरती आम्ही एक ट्रायल मोडवरती आम्ही 8 दिवस सुरुवात केली आहे त्या चॅनलची. आता त्याची आज आम्ही सुरुवात आजपासून रेग्युलर सुरुवात करणार आहे. सिटी सिनेमा म्हणून हे चॅनल त्याचे एक नवीन आम्ही सिटी इंडिया न्यूजचं अनेक पुढचं पाऊल म्हणून सिटी सिनेमा म्हणून सुरुवात करतो. अर्चना मॅडमला माहिती आहे नाट्य क्षेत्रात मी अनेक वर्ष झाले काम करतोय. या नाट्य क्षेत्रातल्या बऱ्याचशा लोकांची म्हणजे ते म्हणत होते की सर आमच्यासाठी काहीतरी सुरुवात करा. नाट्य क्षेत्रातली किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक माझे मित्र आहेत. त्यांनी बरीचशी मागणी होती की ह्यासाठी आम्हाला काहीतरी योगदान द्या, सुरुवात करा. मग त्याची सुरुवात आम्ही आजपासून योग्य ट्रायल मोडवरती आम्ही एक 8 दिवस झालं त्याची सुरुवात केलेली आहे. आजपासून ते लिगली सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये सिटी सिनेमामध्ये सुरुवात सगळ्या मुलाखती असतील, कलाकारांच्या मुलाखती असतील, ते आम्ही सुरुवात करतोय. वेब सिरीज सुरुवात करायचं नियोजन आहे आमचं. आणि तसंच सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार व धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. माझं नाव आप्पासाहेब गोपाल पाटील, राहणार बोरगाव, तालुका कवठे महांकाळ. इथं राहणारा तुकाराम नारायण सुतार याच्याबद्दल मला काही माहिती नसेल. मी माझ्या पुस्तकामध्ये तुकारामबद्दल जे लिहिलंय ते गावाच्या लोकांना माहीत नाही. तुकाराम तुकाराम असा एक व्यक्ती आहे. व्यक्ती नाही, अवलिया आहे, अवलिया. त्याच्याविषयी काय लिहायचं ते मी सगळं लिहिलंय. आपलं गाव बोरगाव, माझं गाव बोरगाव आहे, तुकारामचं गाव बोरगाव आहे. तुकारामचं काय कर्तव्य आहे, काय कर्तृत्व केलं आहे, हे सगळं माझं आता पुस्तक जे आहे आपलं गाव बोरगाव. त्या बोरगावमध्ये तुकारामचा जो उल्लेख आहे तो तुम्हाला सुद्धा माहीत नाही. आता यापेक्षा जास्त काय बोलायचं. कदाचित तुमच्या हातात ते पुस्तक पडणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आला आहात. नाशिक, अकोला, नाशिक, अकोला, नाशिक, इथं तू पुस्तक पोहोचणार नाही. पण तो तुकाराम बरोबर ते पोच करणार. तुकारामबद्दल मी आता जास्त बोलणं योग्य नाही आणि मला पुढं शब्द तर आठवत नाही. तुकारामचं छोटा काम बहुत मोठा. हा सन्माननीय तुकारामजी सुतार सर यांचा 48वा वाढदिवस आणि
चिरंजीव कृष्णकुमार सुतार यांचा 14वा वाढदिवस या निमित्ताने अधिक आजच्या या प्रसंगी सिटी इंडिया न्यूज चॅनल, सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनल तसेच सिटी फाउंडेशन द्वारे सन्मानित पदाधिकाऱ्यांना जे आज पुरस्कार वितरण केलं, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ता आणि पत्रकार तसेच इतर संपूर्ण आजच्या उपस्थितीत असलेले या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाकरिता ज्यांना सन्मानित करण्यात आले आहे ते सर्व मान्यवर व ज्यांना या हुलुकीचा देव मानला जात असतो त्या वैद्यकीय लोकांतील मान्यवर डॉक्टर श्री तानाजी माने व डॉक्टर श्री काळे यांनी आरोग्य तपासणी केली आहे, त्यांचेही आभार मानतोय त्यानिमित्ताने। तसेच या कार्यक्रमाकरिता ज्यांनी बहुमोल मदत केली आहे असे आमचे श्री विश्वकर्मा पंचाळ समाज सांगली यांनी या कार्यक्रमाकरिता जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना सांगली आणि इतर सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे काही मोलाचे श्रम आणि सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रकांतजी सुतार, बाबासाहेब लोहार तसेच कॅटरिंग व्यवस्था सांभाळणाऱ्या सन्माननीय सौ संगीताताई सुतार यांचं या कार्यक्रमाकरिताच्या योगदानाकरिता मी अगदी मनापासून आभार मानतोय। श्रीमती विमल राजोबा यांनी राहण्याची व्यवस्था लांबून दुरून येणारे या कार्यक्रमाकरिता जे पाहुणे ज्यांच्या राहण्याची जी काही व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतोय। तसेच आजच्या या कार्यक्रमाकरिता मी स्वतः तर उशिरा आलो, पण अँकरिंग ज्यांनी केलेले आहे या सर्वांचं यांचं काका श्री मुरलीधरराव कुलकर्णी सर यांचंही मी अगदी मनापासून आभार मानतोय। तसेच माननीय श्री मुरलीधररावजी कुलकर्णी सर यांचा या सर्व कार्यकारिणीतर्फे सन्मान करण्यात येत आहे। आवाज प्रदर्शनातला एक बिंदू सुटलेला होता